नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रूपा. दिवस उगवून मावळत होते. दिनकर आणि गजा नांगरा यांच्यातील वैराची आग सारखी धुमसत होती आणि तिचा कधी भडका उडेल याचा नेम राहिला नव्हता. नि तो दिवस जवळ येत होता. गजानं आपली तयारी केली होती. तो जीवावर उदार झाला होता आणि दिनकर आपली भरलेली बंदूक घेऊन गजाची प्रत्येक हालचाल पाहत होता. पण हा गजा मतीकडं कशासाठी जातो? मतीसाठी का रूपासाठी हेच त्याला कळत नव्हतं. रूपा आपल्या जागी कायम होती, परंतु अलीकडं मतीची नि तिची घसट भलतीच वाढली होती. रानात, मळ्यात, नदीत मती रूपाला भेटत होती नि आपल्या खाजगी जीवनाची कहाणी फुलवून सांगत होती. रूपाच्या काळजाला हात घालीत होती आणि तिच्या तरुण मनाला चेतवीत होती, पेटवीत होती. आणि रूपाई नकळत मतीच्या मुठीत गेली होती. ती मतीचा एकही शब्द मोडीत नव्हती. ती सांगेल ते ऐकत होती. भर दुपार झाली होती. गावातील वातावरण मोकळं झालं होतं. नानूबाई दुपारचा स्वयंपाक उरकीत होती नि पेटेत गेलेल्या रूपाची वाट पाहत होती. तो सोप्यात रूपाच्या मनगटातील रेशमी कांकणांनी खळखळाट केला. ती घरात गेली नि नानूबाई कडाडली. रूपा, काय? पेटेत जाऊन मीठ आणायला गेलेली तुला इतका उशीर का झाला? मला कधी उशीर झाला? मी या पेटेत खेळत बसले होते. रूपानं उलट विचारलं. आता वर खोटं बोलू नग. मी खोटं बोलते? हो. कसं सांग बघू. तू त्या मती संग बोलत होतीस का नाही? खरं बोल. तुला कोणी सांगितलं? मला देवानं सांगितलं. खरं का खोटं तेवढंच बोल. मी मुळीच खोटं बोलत नाही. ती मला वाटत भेटली. मग आता पुढं ऐक. अलीकडं तू त्या दृष्टीच्या मुठीत गेली आहेस. नानूबाई संतापून म्हणाली. तुला ठाऊक आहे का नाही की ती मतवी मती म्हणून या गावात तिचा आगाजा हाय. वाटेल त्या गड्याला नि वाटेल त्या बाईला भुरळ घालायचं कसब तिला चांगलं येतं. नि अशा त्या मतीची तू मैत्रीण झाली आहेस. तुला लाज कशी वाटत नाही? गर्तीच्या लेकीनं गर्तीसारखंच वागावं. नि तू बी गर्तीची लेक आहेस हे विसरू नको. पण आई, मी लाज सोडली हे कशावरून म्हणतेस? असं म्हणून रूपा रडू लागली. तिचे होठ थरथरू लागले नि हुंदक्यांनी तिचा देह हादरू लागला. ती तशीच रडत म्हणाली. आई, मला माझी किंमत कळते ग. तेच मला पाहिजे. नानूबाई शांत झाली. तिचं आईचं हृदय दवलं नि ती म्हणाली. मला एवढंच कळतं की सोन्यानं सोन्याचाच मोलानं विकून घ्यावं, पण हिनाच्या पासंगाला बसू नये. आई, रूपा ओरडली. रूपा, ऐकून घे. नानूबाई शांतपणे म्हणाली. कुणी तुला भुरळ घालून फसवू नये नि तू फसू नये म्हणून मी म्हणते. नाहीतर कडेलोट होईल नि तू आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील. नानूबाईचे ते शब्द ऐकून चटकन तिला दिनकरची आठवण झाली. तोही त्या दिवशी म्हणाला होता,
तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील. मग रूपा शांत झाली. दिनकरच्या रागाचं कारण तिला समजलं. नानूबाईंनी विचारलं, तू त्या मतीशी बोलणार का? नाही आई, कधीच नाही. माझी सोन्यावानी रूपा, तू आपलं पाऊल जपून टाक. नानूबाई रूपाची आसवं पुसून म्हणाली. बाई, तू घरंदाजाची लेक आहेस. आई, ते मला कळतं, रूपा बोलली. नानूबाई म्हणाली, मग विसरू न ग. बिब्याच्या झाडाखाली बसलं तरी तो अंगाला उठतो. तवा तू बिब्याच्या झाडाच्या सावलीत बसू न ग, एवढंच. मग रूपाला दिनकरच्या रागाचं कारण कळलं. ती सोप्यात जाऊन गुडघे पोटाशी धरून बसली. आता आई बोलली तेच नेमकं दिनकर बोलला होता. मी मतीबाईशी बोलते, एवढाच माझा गुन्हा आहे. पण त्यासाठी बाप्यांनी नि लोकांनी इतका गाजावाजा करायची गरज काय होती, याचा ती विचार करू लागली होती. ती मनात म्हणत होती, मी मतीबाईशी बोलते, यात बिघडलं काय? माणसानं माणसाशी बोलू नये काय? मी बोललं तर त्यात माझा अपराध कसा? मतीबाई मुलकाची वाईट असेल, परंतु तिच्याशी बोलून मी कशी काय वाईट होते, हेच मला कळत नाही. या आईनं हा राळ्याचा थाळा का करावा? ती म्हणते सोन्यानं सोन्याच्या मोलानं विकून घ्यावं, पण हिनाच्या पासंगाला बसू नये. रूपा तशीच विचारमग्न बसली होती. सुंदर स्त्री रडताना आणि हसताना सुंदरच दिसते, परंतु ती जर का संतापली तर तिचा संताप लवकर शांत होत नसतो. तो तिच्या डोळ्यात धगधगत राहतो. रूपाचाही संताप अजून शांत झाला नव्हता. ती भलभलते विचार करीत बसली होती. एवढ्यात मळ्याकडून आबाजी आला. त्यानं रूपाचा तो अवतार पाहिला आणि तिच्या पुढं बसला. रूपा, काय झालं? काय नाही. नाही कसं? काहीतरी घडलंय. मग आबा? त्या आईलाच विचारा, रूपा म्हणाली. पुन्हा तिचा कंठ हुंदक्यांनी दाटला. आबाजीनं घरात जाऊन नानूबाईला विचारलं, आज कसली कटकट वाढली होती घरात? कटकट कशाची? नानूबाई म्हणाली, माणसानं आपल्या पायरीनं वागावं, एवढंच मी लेकीला बोलले. तिनं आपली पायरी सोडली या हे कशावरून? आबाजीनं प्रश्न केला. ते लेकीलाच विचारा. काय? ती मती कशी हाय हे तुम्हासनी ठाव हाय का नाही? हाय की, पुढं बोल. मग ही माझी लेक त्या मतीच्या नादी का लागली या? लोक म्हणतात सासू सुनेचा सासुरवास करती, पण ह्या घरात आईच लेकीचा सासुरवास करती या, ह्याचं नाव काय? रूपानं घरात जाऊन आबाजीला विचारलं. ऐकून घे, डोसकं शांत कर. आबाजी म्हणाला, आई मुलीचा जाच करीत नसती, मातर ती आपल्या मुलीच्या बऱ्यासाठी बोलती. ती मथी कसल्या चालीची हाय ते या गावालाच नवं तर या खोऱ्याला ठाव हाय. ती काहीतरी करील म्हणून आई बोलली असल. त्याचा इतका संताप कशाला? बस बस, एवढंच माझं म्हणणं आहे. नानाबाई म्हणाली, हे गाव तुझं माहेर हाय.
तू कुठं बी जा, कुठं बी बस, पण वंगाळाची संगत करू नग, नाहीतर ढवळ्यापाशी पवळा बांधला त्याचा वान नाही तर गुण तरी लागतो असं म्हणतात. तसं होऊ नये एवढंच. मग आबाजीचं घर शांत झालं. एक वादळ येऊन गेलं नि रूपा रोजच्या कामाला लागली. ती स्वतःशी बोलत होती. मतीबाई मला भेटती, मी तिच्याशी बोलते, हेच लोकांना पसंत नाही आणि यासाठी दिनकर माझ्यावर चिडला आहे. पण मी म्हणते मती वाईट असल, आपणाला काय करायचं? सारा गाव तिच्याशी चांगला बोलतो नि म्हणे मीच तिच्याशी बोलू नये. ही मेली एक पिढाच झाली आहे. काय चाललंय मतीबाई? गजा नांगरा मतीच्या घरात जाऊन कुऱ्हाड भिंतीला ठेवून ऐसपैस बसत बोलला. हां बोला, कसं काय, बरं हाय नव? मतीनं एकच भुवई चढवून विचारलं. तसा मी बरा हाय, पण माझ्या काळजात आग लागली या आग. गजा छातीवरून हात फिरवीत म्हणाला. आणि ही भानगड उटाच्या होटावानी आणखी किती दिवस लोंबत राहणार? आता लई दिवस लागणार नाही ती. मती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आता रूपा माझ्या ताब्यात आली या, माझा एक बी सबूत मोडीत नाही. आता लवकरच मी तुमच्या नावानं खडा टाकणार हाय. हे ऐकून गजाला बरं वाटलं, धीर आला नि दबक्या आवाजात तो बोलू लागला. मथू, काय म्हणता, बोला की. मती किंचित पुढं सरकून ऐकू लागली. गजानं विचारलं. रूपा माझ्याबद्दल काय बोलत असती का? अगं बाई, असं व का? मती आश्चर्यानं तोंडात बोट घालून म्हणाली. अहो तुम्ही तर म्हण रोज सपनात जाता नि रात्री सपन पडलं की सकाळी ती मला न विसरता सांगत असते. मग मथू बरीच मजल मारली की. गजा खुशीत आला. अहो माझी मजल अशी तशी नाही, मती म्हणाली. आता मी रूपाच्या काळजात ठाव मांडलं या. भले, गजा म्हणाला. आता तिच्या काळजातनं बाहेर येऊच नक, त्याची काळजी करू नका, मती म्हणाली. मी जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते तिचं काळीज बी घेऊन येईन नि ते तुमच्या हवाली करून मोकळी होईन. पण जे करायचं ते लवकर कर, गजा बोलला. आता येळ लागणार नाही, मती म्हणाली. तुम्ही आपली तयारी करून ठेवा, म्हणजे चटकन बहुलावर चढायचं तुम्ही. आरीच्या बाईला, इतक्या जवळ माझं लगीन आलंय का काय? गजानं विचारलं आणि तो उठला. तेव्हा मतीनं विचारलं. चहा करू का? नग, जातो आता, असं म्हणून गजा निघाला. तेव्हा तो झुंजच्या बैलासारखा बेदरकार चालत होता.